श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत शेंगदाण्याची चटणी. चवीला खूप छान लागते आणि ऐन वेळेला भाजी नसेल तरी आपण खाऊ शकतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. मी लसूण घेतलाय, शेंगदाणे 1 वाटी, जिरे, मीठ आणि तिखट. तर गॅस चालू करून कढई ठेवते. कढई तापू द्यायची. कढई तापली की त्यात शेंगदाणे टाकून घ्यायचे. तसे मी आधीच थोडे भाजलेले होते. शेंगदाणे खराब होतात म्हणून मी भाजूनच ठेवते, पण आता थोडेसे नम झालेले परत नंतर खरपूस होण्यासाठी परत भाजून घेते. जरा हलवून घ्यायचे, एकदा दोनदा छान खरपूस भाजू द्यायचे. भाजले ना छान चटणी लागते. व्यवस्थित भाजून बघा, परत एकदा हलवून घ्यायचं. त्याला छान सगळीकडनं भाजायला पाहिजेत. छान भाजलेत असं वाटलं की मग त्यात जिरे टाकून घ्यायचे. अर्धा चमचा जिरे, जास्त नाही टाकायचे, नाहीतर तिखट लागते, चरकती म्हणजे चटणी. हे बघा, अर्धा चमचा जिरे आणि लसूण घालून घ्यायचं. हे बघा, लसूण घालून घ्यायचं आणि परत एकदा हलवायचं 1-2 मिनटं आणि गॅस बंद करायचा. शेंगदाणे थंड होऊ द्यायचे. थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे. ते बघा, मी आता मिक्सरच्या भांड्यात घेते काढून. त्यामध्ये जिरे लसूण अगोदरच आपण घातलेलं आहे. आता त्यात आहे ना लाल तिखट, 1 चमचा लाल तिखट टाकायचं. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. नंतर मीठ घ्यायचं, अर्धा चमचा टाकायचं त्यात मीठ. बघा, आणि आता मिक्सरमधून काढून घ्यायचं. पल्स मोडवर करू करू वाटायची शेंगदाण्याची चटणी. थोडं बारीक मोठं पाहिजे. हे बघा, मी वाटून घेतली. हे बघा, ते पाटाच्या कलरमुळे पिवळी दिसते. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.